पुन्हा बघूयात सकाळच्या 100 बातम्या। सीएसएमटीवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 12 आणि 13च्या विस्तारीकरणाचं काम हाती घेण्यात आले। मात्र हे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे डिसेंबर 2024 मध्ये काम पूर्ण करण्याचा मुहूर्त हुकलाय, तर अजून हे काम मार्च किंवा एप्रिलपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज वर्तवला गेलाय। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात धोकादायक ठरलेल्या दरडींच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवली जाते। संरक्षण भिंतीच्या बाजूने गॉबिंग बॉल उभारण्यात येते। तसंच पावसाळ्यापूर्वी काम मार्गी लावण्याचं महाडच्या महामार्ग विभागाचे प्रयत्न आहेत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्याला 90 तास काम करण्याच्या सल्ल्याचं समर्थन केलं। शेतकरी आणि व्यावसायिक व्यक्ती कामाच्या 8 तासांच्या मर्यादेचं पालन करत नाहीत, तसंच डॉक्टर आणि वकील 8 तासांहून अधिक काळ काम करतात, याकडे देखील चिदंबरम यांनी लक्ष वेधलं। मोखाडा आणि जव्हार तालुक्यात बालमृत्यू आणि माता मृत्यूंचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतानाच अतिशय धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। एकट्या मोखाडा तालुक्यात जोखमीच्या मातांची संख्या ही 376 वरती पोहोचली आहे, तर पालघर जिल्ह्यामध्ये हा आकडा 1400हून अधिक असल्याचं उघड झालंय। अमेरिकेतील सरकारच्या वतीनं टिकटॉकच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आणि हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर 17 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयानं टिकटॉकवरती बंदी घालणाऱ्या कायद्याला मंजुरी दिली। त्यामुळे अखेर आता टिकटॉकनं अमेरिकेतील काम थांबवलंय। देशात तरुणांमधील घटस्फोटांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे, ही एक चिंतेची बाब असून त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवरती होऊ लागलाय। त्यामुळे तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी देशातील प्रमुख शहरांमध्ये प्री मॅरेज काउन्सिलिंग केंद्र उभारण्याचा निर्णय राष्ट्रीय महिला आयोगानं घेतलाय। या केंद्राचं लोकार्पण येत्या 8 मार्च रोजी म्हणजेच महिला दिनी केलं जाणार आहे। किरकोळ अपघातावरनं नंदुरबारमधील 2 गटात 3 ठिकाणी वादाच्या घटना घडल्या। यानंतर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आणि कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन केलंय। जळगावच्या शिरसोली येथील निकिता बारी या मूकबधीर मुलीचा विवाह मनोज काटोले या युवकाशी लावून देण्यात आला। मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेत हा विवाह पार पाडला। त्यासोबत संबंधित मुलीचं पालकत्व सुद्धा घेतलंय। इंस्टाग्रामवरील मैत्रीनंतर अश्लील फोटो काढून अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकावल्याचा प्रकार मानपाड्यात घडला। जवळपास 5 वर्षांपासून धमकी देत पैसे उकळल्याचं उघड झालंय। या प्रकरणी आरोपी आकाश दाभाडेला मानपाडा पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर इथनं बेड्या ठोकल्या। पूर्णा तालुक्यातील 0 फाट्यावरती विजेचा धक्का लागून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला। वीज पुरवठ्यातील बिघाड दुरुस्त करत असताना ही दुर्घटना घडली। या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होतीये। दोषींवरती कारवाई करण्याची मागणी केली जाते। संपूर्ण राज्यभरातल्या, देशभरातल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात या बुलेटिनमध्ये बघितल्या। त्यासोबत राज्यातल्या काही महत्त्वाच्या घटनांकडे आपलं लक्ष असणारच आहे। आज अकोलेमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढला जाणार आहे। दुसरीकडे सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे। त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यामुळे पोलीस आता यापुढचा तपास कसा करतात याकडे देखील आपलं लक्ष असेल। पण यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या। आदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्रीपद दिल्यानंतर महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक आणि पदाधिकारी संतापले। जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्यासोबतच महाड विधानसभा मतदारसंघात सर्वच पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले। दरम्यान कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन भरत गोगावलेंनी केलं। पालकमंत्रीपदाची जबाबदारी महायुतीच्या 3ही नेत्यांनी दिली। मी पालकमंत्री असले तरी भरत शेठ हे मंत्री आहेत, आम्ही दोघेही समतोल राखून एकमेकांना सहकार्य करू अशी प्रतिक्रिया आदिती तटकरेंनी दिली। रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरेंनी आगरी कोळी महोत्सवाला भेट दिली। नेरूळ इथल्या रामलीला मैदानावर या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। शंभूराज देसाई यांना पुन्हा साताऱ्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यामुळे पाटण तालुक्यातील ढेबेवाडी इथल्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला। एकमेकांना पेढे भरवत शंभूराज देसाईंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। अकोल्याच्या पालकमंत्रीपदी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची निवड झाली आहे। त्यामुळे अकोलेकरांनी आनंद व्यक्त केला। भोसरी विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवारांचा हात सोडत तुतारीचा प्रचार केलेले विलास लांडे परत अजितदादांकडे जाणार आहेत। महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा अजितदादांचा झेंडा ते हाती घेणार असल्याचं त्यांनी स्वतः जाहीर केलंय। शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। दैनंदिन व्यस्त जीवनशैलीतनं पक्षाच्या कामांना आवश्यक तो वेळ देता येत नाही, त्यामुळे पक्षासाठी समाधानकारक काम करता येत नाही, त्यामुळेच राजीनामा दिला असं स्पष्टीकरण प्रकाश देसाईंनी दिलं।
सैफ अली खानच्या घरी चोरी करणारा चोर देखील ठाण्यात पकडला. ठाण्यातले चोर आम्ही मुंबईत पकडू. आता पुढील मॅच ठाण्यामध्ये जिंकायची आहे. भलेही आम्ही 2 सामने गमावले असले तरी तिसरी मॅच महापालिकेची आम्हीच जिंकणार, अशा शब्दात संजय राऊतांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. वर्ध्यामध्ये शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसलाय. सहकार नेते सुधीर कोठारींसोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. गोंदियात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे जिल्हा महासचिव नाना पटोलेंचे खंदे समर्थक असलेल्या नीलम हलमारे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. गेल्या 20 वर्षात पटोलेंसोबत काम केलं, पण त्यांनी कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं असा आरोप नीलम हलमारेंनी केला. बारामतीत छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं 15 जानेवारीपासून आयोजन करण्यात आलंय. कबड्डी स्पर्धेसाठी राज्यभरातून अनेक संघ दाखल झालेत. या स्पर्धेच्या बक्षीस समारंभात विजेत्यांना अजित पवारांच्या हस्ते पारितोषिक दिलं जातंय. चंद्रपूर शहरातील दुर्गापूर परिसरात गोंड गोवारी समाजाच्या वतीनं आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. गोवारी समाजाचा न्याय मागण्यांसाठी आपण सातत्यानं पाठपुरावा करत राहणार असं आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं. सांगलीमध्ये धनगर समाजाच्या वतीनं भाजपच्या आमदारांचा सत्कार सोहळा पार पडला. या निमित्तानं भव्य मिरवणूक काढण्यात आली. गोपीचंद पडळकर, बाबासाहेब देशमुख, सुधीर गाडगीळ यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. नागपुरात काँग्रेसनं आंदोलन करत मोहन भागवतांच्या वक्तव्याचा निषेध केला. देवडिया भवनापासून निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवला. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडून व्हॅनमध्ये भरलं. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या तसंच परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आज अकोल्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांतर्फे शहरातनं भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल. या दोन्ही प्रकरणात दोषी असणाऱ्या कुणाचीही गय न करता सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन केलंय. हा जनआक्रोश मोर्चा अशोक वाटिका परिसरातनं निघेल आणि नियोजित मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकेल. अतिशय शांततापूर्ण वातावरणात निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय. या मोर्चात मनोज जरांगे, सुरेश धस यांच्यासोबतच संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील सहभागी होणार आहे. याच संदर्भातली एक मोठी बातमी आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खंडणीमधला आरोपी वाल्मिक कराडला SIT कोठडी सुनावण्यात आली असून आज त्याच्या जामीन अर्जावरती सुनावणी होणार आहे. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज केज न्यायालयात सुनावणी होईल. प्रकृती खराब असल्यामुळे या आधीच्या सुनावणीला त्या हजर राहू शकला नाही, त्यामुळे आज सुनावणी होईल आणि वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मात्र या खंडणी प्रकरणाचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध आहे का याचा तपास SIT आणि CID करते. संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडची चौकशी करायची आहे, त्यामुळे त्याला जामीन देऊ नये अशी विनंती CIDनं कोर्टाकडे केली आहे. त्यामुळे कोर्ट वाल्मिक कराडला जामीन देतं का हे बघावं लागेल. आता पुन्हा बघूयात सकाळच्या 100 बातम्या. खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर बीडच्या केज न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे. वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरणाशी काहीही संबंध नाही, याबाबत एकही पुरावा उपलब्ध नाही असा दावा कराडचे वकील अशोक कवडेंनी केलाय. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या नावानं परळी नगरपालिकेत 46 कोटी रुपयांचं बिल उचललं गेलंय असा गौप्यस्फोट सुरेश धस यांनी केला. अवैध धंदे करण्यासाठीच पालकमंत्रीपद हवं होतं का असं सवाल विचारत धस यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना टोला लगावला. बीड जिल्हा ठराविक लोकांकडून बदनाम केला जातोय. ज्यात चुका आहेत त्याची सुधारणा करता येईल, मात्र धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जातंय, याला महत्त्व देण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया देत मंत्री अनिल पाटील यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद या सैफवरती हल्ला करणाऱ्याचं नाव असून त्याला रात्री ठाण्यातनं अटक करण्यात आली. चोरीच्या उद्देशानं हा आरोपी सैफच्या घरात शिरला होता असं पोलिसांनी सांगितलंय. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर वरळीतील बांगलादेशींविरोधात आंदोलन करण्यात आलं. बांगलादेशी हटाव देश बचाव अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. बांगलादेशी पूर्वीच्या काळात पोचलं गेलेलं पिल्लू आहे. हिंदुस्थानला पोखरण्याचं काम जर कुठून होत असेल तर हे या बंगालमधनंच होत आहे. सैफ अली खानच्या आरोपी संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे विधान केलं.
पुण्यामध्ये 8व्या आंतरराष्ट्रीय पेन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले. या फेस्टिवलमध्ये 100 रुपयांपासून ते 2 लाखांपर्यंतच्या किमतीचे पेन्स उपलब्ध आहेत. हे फेस्टिवल बघण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली. नाशिकच्या पिंपळगाव वसवंत टोलनाक्यावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. रविवार असल्यामुळे मुंबई आग्रा महामार्गावरती वाहनांची मोठी वर्दळ होती, त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. कोल्डप्ले शोसाठी नेरूळमध्ये हजारोंच्या संख्येनं प्रेक्षक आले. दरम्यान पालिकेच्या वतीनं स्वच्छतेचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. शून्य कचरा कार्यक्रमाअंतर्गत स्टेडियमच्या आतल्या भागाच्या स्वच्छतेसाठी 150हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरती आहेत. 24 जानेवारीपर्यंत त्यांचा हा दौरा आहे. स्वित्झर्लंड इथे आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं झुरिच इथे उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी फडणवीस यांनी मराठी नागरिकांसोबत संवाद साधताना महाराष्ट्र हा भारताचा पॉवर हाऊस असल्याचं प्रतिपादन केलं. फडणवीसांच्या दावोस दौऱ्यामध्ये महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अनेक सामंजस्य करार यावेळी करण्यात येणार आहेत. राज्यात गुंतवणूक आणताना किंवा पायाभूत सुविधांचा विकास करताना प्रादेशिक समतोल कसा राखला जाईल या दृष्टीनं प्रयत्न करणार असल्याचं फडणवीसांनी याआधीच म्हटलंय. आणि महाराष्ट्रात मोठी देशी आणि परकीय आर्थिक गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीनं फडणवीस यांचा हा दावोस दौरा महत्त्वाचा आहे. आणि आता पुन्हा बघूयात सकाळच्या 100 बातम्या. औषध विक्री आणि उत्पादनासंदर्भातील विविध परवाने मिळवण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचं ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टल आठवडाभरापासून बंद आहे. त्यामुळे दररोज पोर्टलवरती करण्यात येणाऱ्या 100 ते 150 तक्रारी प्रलंबित आहेत. महारेरा गृहप्रकल्प नोंदणी सुलभ व्हावी यासाठी आता महारेरानं विकासकांसाठी प्रत्येक महिन्यात नागपूर आणि पुणे येथे विशेष खुलं सत्र घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार पहिलं सत्र 22 जानेवारीला नागपुरात होणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून नरिमन पॉइंट इथल्या 4.2 एकराचा भूखंड 90 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती. पण आता मात्र ही निविदा अचानक रद्द करण्यात आली असून काही प्रशासकीय कारणांमुळे निविदा रद्द करत असल्याचं MMRCकडून स्पष्ट करण्यात आलंय. जानेवारी 2025च्या पहिल्याच पंधरवड्यात राज्यामध्ये हिवताप, डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रादुर्भाव दिसू लागलाय. राज्यात हिवतापाचे 401, डेंग्यूचे 210 तर चिकनगुनियाचे 130 रुग्ण आढळलेत. उसाच्या रसापासून इथेनॉलचं उत्पादन करणाऱ्या आसपानी प्रकल्पांच्या श्रेणीमध्ये सुधारणा करून ऊस गाळप हंगाम संपल्यानंतर मका किंवा अन्य अन्नधान्यापासून वर्षभर इथेनॉल निर्मितीला चालना दिली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालय आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं पुढाकार घेतलाय. जानेवारीचा तिसरा आठवडा सुरू झालाय तरीही राज्यात गुलाबी थंडीची प्रतीक्षा कायम आहे. बंगालच्या उपसागरातनं सातत्यानं बाष्पयुक्त वारे राज्यामध्ये येत असल्यामुळे उत्तरेतील थंडी राज्यामध्ये पोहोचलीच नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या 1310 गाड्या खरेदीच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून ही प्रक्रिया रद्द करावी आणि नव्यानं नवी निविदा प्रक्रिया राबवण्याची शिफारस चौकशी समितीनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. समितीच्या अहवालावरती फडणवीस काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय. राज्यातील बाजारात 22,836 क्विंटल कांद्याची आवक झाली. यात अहिल्यानगर बाजारात लाल कांद्याची सर्वाधिक 16,000 क्विंटल तर पुणे बाजारात सर्वसाधारण कांद्याची 2,000 क्विंटल आवक झाली. कांद्याला कमीत कमी 1,424 रुपयांपासून ते 2,500 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळालाय. गेल्या 11 वर्षात शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी वाढवली, त्यामुळेच या काळामध्ये क्षेत्र 20 लाख हेक्टरपर्यंत वाढलंय. गव्हाची बाजारपेठेत असलेली मागणी आणि त्याला मिळणारा चांगला भाव यामुळे पेरणी वाढली आहे, तर गव्हाच्या पिकाला मिळणारी चांगली किंमत आणि विक्री यामुळे शेतकरी लागवड वाढवत आहेत. संक्रांतीनंतर फळभाज्यांना मागणी कमी झाली आहे. घाऊक बाजारात टोमॅटो, काकडी, पापडी, कोबी, शेवगा, ढोबळी मिरची, मटार या भाज्यांच्या दरात 10 ते 20% घट झाली आहे. तर आवक कमी झाल्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात मात्र वाढ झाली आहे. पुणे परिक्षेत्रामध्ये मागील वर्षभरात 1025 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. 2023च्या तुलनेत मागील वर्षात 2024मध्ये अपघातांचं प्रमाण घटलंय. मात्र बळी गेलेल्यांची आकडेवारी पाहता अपघात रोखण्यासाठी आणखी उपाययोजनांची गरज आहे. जे रुग्णालयातील वॉर्ड, ऑपरेशन थिएटर आणि इतर विभागांचं टप्प्याटप्प्यानं आधुनिकीकरण केलं जात आहे. रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. तर वातानुकूलित वॉर्डमध्ये संसर्ग पसरू नये याची विशेष काळजी घेतली गेली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडणी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ठाणे बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पासाठी बोरिवली बाजूकडील उर्वरित 3,658 चौरस मीटर जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं MMRDकडे हस्तांतरित केली. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या भूसंपादनातील अडथळे दूर झाले असून प्रकल्पाचं काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय. मुंबई विद्यापीठानं हिवाळी परीक्षेचे निकाल जाहीर केलेत. त्यामध्ये BA तृतीय वर्ष सत्र 5 या परीक्षेचा केवळ 52.19% निकाल लागलाय. BA तृतीय वर्ष सत्र 5च्या परीक्षेला 12,626 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 6,581 विद्यार्थी म्हणजेच 52.19% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. कोल्हापूरमध्ये यंदाच्या साखर हंगामात 10 लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारनं परवानगी दिली. त्याचसोबत इथेनॉलच्या निर्मितीसाठी अन्न असलेला प्रति किलो 28 रुपये दराचा तांदूळ 22 रुपये दराने देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. एक महत्त्वाची बातमी आहे. पोलीस सैफ अली खानवरील हल्ल्याचा क्षण जो आहे तो रिक्रिएट करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घरामध्ये घेऊन जाऊ शकतात. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मुंबई पोलीस पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करतायत. पोलीस शहजाद याच्याकडनं हल्ल्याचा सीन रिक्रिएट करून घेण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास हल्लेखोर पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घरामध्ये जाणार आहे. तसंच हल्ला कसा केला हे सांगणार आहे. आता न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या काळात पोलीस त्याच्याशी वेगवेगळी माहिती त्याला विचारतायत. याच प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग म्हणून सैफवरील हल्ल्याचं दृश्य पुन्हा एकदा रिक्रिएट केलं जाऊ शकतं. पुन्हा एकदा बघूयात सकाळच्या 100 बातम्या. सरकारकडनं एसटीला दरमहा सवलत मूल्याचा पूर्ण चुकारा होत नाहीये. त्यामुळे 360 कोटी रुपये घेणं असताना सुद्धा 300 कोटी रुपयांची कर्मचाऱ्यांना बोळवण केली आहे. तंत्रज्ञानाच्या जगात बऱ्याच गोष्टी वेगानं वाढत आहेत. त्यातच AIचा सुद्धा समावेश आहे. AIचा वापर झपाट्यानं वाढल्यामुळे त्यावरती अवलंबून राहणं सुद्धा वाढलंय. त्यामुळे आपला विचार करण्याच्या क्षमतेवरती परिणाम होत असल्याचं संशोधनातून समोर आलंय. सांगलीतील शिरसगाव येथे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 268 झाडांची विनापरवाना तोड केल्याप्रकरणी आवाडा ऊर्जा कंपनीला 2,68,000चा दंड वन विभागाकडून ठोठावण्यात आल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी संतोष शिरसेटवार यांनी दिली. वाघांचा मृत्यूदर 50% कमी झालाय म्हणून आनंद साजरा करणाऱ्या राज्यात गेल्या 19 दिवसात 8 वाघांचा मृत्यू झालाय. हे सर्वच मृत्यू संशयास्पद आहेत, पण कोणत्याही अधिकाऱ्याला त्यासाठी जबाबदार धरण्यात आलेलं नाही. त्यामुळे वन खातं खरोखरच वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनाविषयी गंभीर आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. पश्चिम रेल्वेनं आता सेंट्रलाइज्ड ट्रॅफिक कंट्रोल प्रणाली सुरू केली जाणार असून त्याद्वारे ट्रेनचं निरीक्षण आणि नियंत्रण एकाच ठिकाणाहून करण्यात येणार आहे. त्यामुळे ट्रेनचं संचालन, सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.